नमस्कार मित्रांनो, वैभव सोल्युशन या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण नवीन नवीन सोल्युशन घेऊन येत असतो. आजही असंच एक सोल्युशन घेऊन आलेलो आहे, ते म्हणजे सर्वांना लागणारे आधार कार्ड. आता याचं काय सोल्युशन असणार आहे, तर आधार कार्ड आपण ज्यावेळेस डाउनलोड करतो त्यानंतर प्रिंट करतो आणि त्यानंतर लॅमिनेशन करतो. याच्यामध्ये आपल्याला एक होतं की आपला खर्चही वाढतो, शिवाय हे खूप लवकर खराबही होतं. तर यावर आपण एक सोल्युशन आणलेलं आहे, ते म्हणजे आधारचं पीव्हीसी कार्ड बनवायचं. आता हे पीव्हीसी कार्ड तुम्ही मार्केटमध्ये बनवायला गेलात तर ह्याला तुम्हाला जास्त दर आकारला जाईल, शिवाय याची प्रिंटिंगही खूप खराब असते, त्यामुळे तेही लवकर खराब होऊन जाते. पण तेच तुम्ही जर आधारच्या वेबसाईटवरून डाउनलोड केले किंवा आधारच्या वेबसाईटवरून बनवले तर ते खूप कमी दरातही बसते आणि खूप त्याची क्वालिटी चांगली असते. तर हेच पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला पाहूया आपण आपले आधारचे पीव्हीसी कार्ड कसे बनवायचे. आधारचे पीव्हीसी कार्ड बनवण्यासाठी आपल्याला काय करायचंय, गुगल ओपन करायचंय किंवा क्रोम ओपन करा किंवा तुमच्याकडे मायक्रोसॉफ्ट असेल तर ते पण यूज करू शकता. तर ओपन करा. ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे सर्च बॉक्स मध्ये जायचंय आणि इथे तुम्हाला आधार कार्ड म्हणून असं सर्च करा. त्यानंतर बघा एक नंबरचं जे ऑप्शन येईल त्यालाच क्लिक करा. त्यानंतर अशा प्रकारचा डॅशबोर्ड तुमच्या समोर ओपन होईल. त्यानंतर बघा इथे माय आधारला क्लिक करायचं आहे. माय आधारला क्लिक केल्यानंतर इथे बघा तुम्हाला कुठल्या ऑप्शन मध्ये पीव्हीसी कार्ड असे ऑप्शन दिसते का तो, हे बघा एक नंबरचं हे ऑप्शन आहे. त्यानंतर गेट आधार मध्ये जा. गेट आधार मध्ये गेल्यानंतर बघा ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड दिसते, इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एकदा आधार लॉग इन करायला सांगेल, तिथे लॉग इन ला क्लिक करा. लॉग इन ला क्लिक केल्यानंतर इथे तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. ज्याचं तुम्हाला आधार बनवायचा आहे त्याच टाकून घ्या. त्यानंतर इथे तुम्हाला हा कॅप्चा कोड एंटर करायचा आहे. त्यानंतर इथे लॉग इन आणि ओटीपी ला क्लिक करा. आता तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल, तो ओटीपी इथे एंटर करायचा आहे. तर चला आपण ओटीपी एंटर करून घेऊ. त्यानंतर या लॉग इन ऑप्शनला क्लिक करा. आता बघा अशा प्रकारचे तुमच्याकडे डॅशबोर्ड आलेला आहे. आता इथे तुम्हाला दिसते ऑर्डर पीव्हीसी कार्ड, त्याला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर आता बघा इथं तुमचा फोटो वगैरे दिसेल तुम्हाला. ओके, त्यानंतर तुमचा ऍड्रेस वगैरे सर्व काही इथे डिटेल्स दिसली जाते. त्यानंतर इथे नेक्स्ट बटनाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा आता इथे दिलेलं आहे की पीव्हीसी कार्ड जे आहे ते तुम्हाला 75 रुपये चार्ज आकारले जातील आणि तुमचा जो रजिस्टर ऍड्रेस आहे तिथे तुम्हाला स्पीड पोस्टने हे पाठवण्यात येईल. आता हेच जर तुम्ही कार्ड मार्केटमध्ये बनवायला गेला तर तुम्हाला जवळपास 100 ते 150 रुपये घेतले जातील. आणि जर तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करून त्यानंतर प्रिंट करून लॅमिनेशन करत असाल तर त्याला पण जवळपास तुम्हाला 70 ते 80 रुपये खर्च येतो. त्यामुळे जर तुम्ही पीव्हीसी कार्ड डाउनलोड जर इथून बनवलं आणि डायरेक्टली वापरायला सुरुवात केली तर हे खूप तुमच्यासाठी प्रॉफिटेबल आहे आणि हे लॉंग टर्म चालणार पण आहे. तर त्यानंतर काय करायचं आपल्याला, इथे ऍक्सेप्ट बटनाला क्लिक करा. त्यानंतर बघा इथं पेमेंटचं ऑप्शन येणार आहे तुम्हाला. त्यानंतर इथे क्लिक करा. ते क्लिक केल्यानंतर बघा हे मेक पेमेंटचं ऑप्शन तुम्हाला आता इनेबल झालेलं आहे, त्याला क्लिक करा. त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते डायरेक्टली पेमेंट ऑप्शनला नेईल. थोडा वेट करा.
पूर्णपणे ही साईड लोड होत आहे. कधी कधी असा एरर येऊ शकतो आणि वेळ लागू शकतो. त्यानंतर बघा आता इथे दिलेला आहे UPI ने पेमेंट करू शकता. त्यानंतर स्कॅन आणि पे ने म्हणजे QR कोडने पेमेंट करू शकता. त्यानंतर कार्ड वापरू शकता, डेबिट कार्ड. त्यानंतर क्रेडिट कार्ड वापरू शकता. त्यानंतर नेट बँकिंग किंवा वॉलेटने पेमेंट करू शकता, जे की एअरटेल अशा प्रकारचे इथे ऑप्शन दिलेले आहेत. तर आपल्याला सर्वात सोपे जे आहे ते एकतर UPI नाहीतर आपण स्कॅन अँड पे करू. तर आपण QR ने करू. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला आपल्या फोनचा फोन पे किंवा जे काही आपल्याकडे आपण पेमेंटसाठी वापरत असाल ते ओपन करायचं आहे आणि तिथे स्कॅनवर जायचे. नंतर ह्याला जनरेट ऑप्शनला क्लिक करा. जनरेट ऑप्शनला क्लिक केल्यानंतर याला स्कॅन करा. ऑटोमॅटिकली तुमच्या मोबाईलवर हे जे 75 रुपीज 75 रुपये आहेत ते दिसले जातील. त्यानंतर प्रोसीड आणि पे ला क्लिक करा आणि तिथून तुमचं पेमेंट करून घ्या. पेमेंट केल्यानंतर बघा, पेमेंट केल्यानंतर आवाज आला असेल तुम्हाला. अशा प्रकारे ऑटोमॅटिकली ही प्रोसेस नेक्स्ट पेजला जाईल. त्यानंतर बघा, वी आर द डिफिकल्टीज इन प्रोसेस युअर पेमेंट अक्नॉलेजमेंट. आता हे बघा, हे बऱ्याच वेळा काय होतं की गुगल क्रोमून वगैरे करत असाल तर असा एरर येऊ शकतो. तर याला आपल्याला घाबरून जायची गरज नाहीये. आपलं पेमेंट बघा सक्सेसफुल झालेलं आहे. कधी कधी बऱ्याच वेळा जे आपले गुगलची किंवा क्रोम आहे ना त्याच्यावर असा एरर येऊ शकतो. मायक्रोसॉफ्ट फोन केलं तर तुमच्याकडे असा एरर येत नाही. त्यानंतर गो टू डॅशबोर्डला जा. त्यानंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, पेमेंट सक्सेसफुल झालं आहे का नाही ते आपल्याला कसं बघायचं. आता आपल्याला तिथे थोडा एरर दाखवतो. कधी कधी मी जसं सांगितलं की तुम्हाला गुगल आणि क्रोमवर असा एरर येऊ शकतो. एरर आल्यानंतर बघा, तुम्हाला इथे जा. तुम्ही इथे झाल्यानंतर बघा, इथे दिले बघा ऑर्डर कधी केलं आहे 22/6. आज आपण ऑर्डर केलं तर इथे ऑर्डर दिलेला आहे, सेल्फ केलेला आहे. त्यानंतर हा SRN नंबर जॉईन झाला, इथे जनरेट झालेला आहे. आता SRN नंबर कधी जनरेट होतो, जेव्हा आपले पेमेंट सक्सेसफुल झाले आहे. आता इथे बघा, आपण प्रिंट इन प्रोसेस दाखवत आहे, म्हणजे आपले पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे आणि प्रिंट मध्ये आहे. ओके, तर आपल्याला असं अशा वेळी घाबरून नाही जायचं की आपण जे पेमेंट केलेलं आहे ते सक्सेसफुल झालं की नाही. शिवाय आपल्याला पेमेंट ट्रॅक करायचं असेल तर आपण कसं ट्रॅक करू शकतो. आता बघा, इथे जा पेमेंट हिस्ट्री मध्ये. पेमेंट हिस्ट्री मध्ये गेल्यानंतर बघा, आता ह्याच्या आधी मी एक रिक्वेस्ट दिलेली होती, त्याच्यात पेमेंट मी केलेलं नव्हतं तर ते कॅन्सल होऊन गेलं. त्यानंतर आता जे पेमेंट केलेलं आहे ते सक्सेस म्हणून आलेलं आहे आणि आपल्याला त्याची प्रिंट बघायची असेल तर इथे बघा, इथे सक्सेस म्हणून आलं आहे पेमेंट, ऑर्डर, PVC कार्ड, पूर्ण डिटेल्स आपल्याला इथे दिसून जातील. ओके, असाच प्रॉब्लेम आला तर असं ट्रॅक करू शकता आपण. त्यानंतर आपल्याला जर आपल्या PVC कार्डचं स्टेटस चेक करायचं असेल ते कसं चेक करायचं त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तो पण आपण माझ्या चॅनलला जाऊन बघू शकता. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अशाच कुठल्या याचे सोल्युशन हवे असतील तर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मी त्याच्यावर नक्की व्हिडिओ बनवेल. थँक्यू.